तिसरी गोष्ट मान्य झाली की येत्या इकॉनॉमिक इयरमध्ये भारत अमेरिकेकडनं $500 बिलियन वस्तू विकत घेईल. $500 बिलियन म्हणजे किती होतात? 43 लाख करोड. आपल्या यावर्षीचं बजेट कितीचं आहे? 53 लाख करोडचं आहे फक्त. म्हणजे आपण आपल्या बजेटच्या 80% वस्तू US कडनं आयात करणार म्हणजे करणार. बरं, याच्या बदल्यामध्ये भारताला 2 गोष्टी मिळाल्या, एक चांगली एक भयानक. आता काय चांगली गोष्ट मिळाली तर डोनाल्ड तात्या सत्तेवर यायच्या आधी भारतावरचा जो टॅरिफ होता तो 3% होता. डोनाल्ड तात्या सत्तेवर आले, त्यांनी पहिल्याच महिन्यामध्ये हा टॅरिफ वाढून 25% केला, परत वाढून 50% केला. मग ही डील जेव्हा झाली तेव्हा तो 18% केला. म्हणजे ज्याला आपण चांगलं म्हणतोय ते किती भयावह हे बघा. याच्या आधी तो फक्त 3% टॅरिफ होता भारतावर. आणि आता वाईट गोष्ट काय झाली, या गोष्टीमुळे आपला जो जुना पार्टनर होता तो आपल्यापासून खूप नाराज झाला. आता नाराज झाल्यामुळे रशियाने ठरवलं की रशिया त्यांचं जे फायटर जेट इंजिन आहे ते फायटर जेट इंजिन कोणाला विकणार आहे? पाकिस्तानला. भारताने याच्यावर आक्षेप घेतला की तुम्ही असं करू नका. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही व्यापाराची सर्व तत्व तोडलेली आहेत, त्यामुळे आम्ही सुद्धा आमचे नवीन व्यापारी अलाईज शोधणार. आता हे कशासाठी वापरलं जाणार आहे? त्यांचं जे काही RU-71F हे इंजिन आहे, हे इंजिन कशासाठी वापरलं जाणार आहे? तर 4th जनरेशन पाकिस्तान फायटर प्लेन्ससाठी. आता पाकिस्तान त्यांचे जे 4th जनरेशन फायटर प्लेन्स आहेत ते रशियन इंजिन्सने लोड करतील आणि आपल्याच विरुद्ध वापरतील. मग आपण एक्झॅक्टली या ट्रेड डीलमधनं मिळवलं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न भारतीयांना पडायला पाहिजे होता. म्हणजे लक्षात घ्या की IR कसं अभ्यासात घ्यायचं आहे, इकॉनॉमिक्स कसं अभ्यासात घ्यायचं आहे आणि ह्या गोष्टींना प्रॉपरली रीड बिटवीन द लाईन्स कसं करायचं आहे. आपल्याला दाखवल्या जाणाऱ्या सदैव गोष्टी ह्या वेगळ्या असतील, पण ॲज अ सिव्हिल सर्वंट म्हणून आपल्याला रीड बिटवीन द लाईन्स करावे लागेल.